पोट सगळ्याच निघून नमस्कार. कर्मदंड मराठी वर्त स्पॉट बातमीमध्ये मी संपादक रामलिंग पुराणे आपलं स्वागत करीत आहे. आता आपण आहोत मुरुम शहरामध्ये. मुरुम शहरामध्ये आज दिनांक 19 डिसेंबर रोजी वेळ अमावस्या निमित्त एक अघोषित संचारबंदी लागू झालेली आहे. ही संचारबंदी म्हणजे कोणी घोषणा करायची गरज नाही. ही संचारबंदी म्हणजे एक पारंपरिक सण, जे शेतकरी वर्गातून एक पारंपरिक सण साजरा केला जातो, तो सण म्हणजे वेळ अमावस्या. आणि वेळ अमावस्या निमित्त काल दिनांक 18 डिसेंबर रोजी भाजीपाला बाजार भरवण्यात आलेला होता. आणि त्या भाजीपाला बाजारामध्ये विविध प्रकारचे रानमेवा म्हणजे चुका पालक असेल, मेथी असेल, दोडका असेल, वांगे असतील, कांदा पात असेल, लसूण पात असेल, बोरं असतील, फळावळे असतील, त्यानंतर हरभरा डाळे असतील, तर असे विविध प्रकारचं रानमेवाचं बाजार काल भाजीपाला बाजार म्हणजे वेळ अमावस्याच्या पार्श्वभूमीवर भाजीपाला बाजार भरवण्यात आलेला होता. आणि आज रोजी वेळ अमावस्या निमित्त तुम्ही परिस्थिती पाहू शकता की एक शहरामध्ये एक अघोषित संचारबंदी लागू होते. म्हणजे शहरातील सर्व व्यापारी आपापले दुकाने बंद करून आज रोजी सर्व शेतकरी वर्ग त्याचबरोबर नागरिक वनभोजनासाठी म्हणजे वेळ अमावस्या निमित्त वनभोजनासाठी रानाकडे वळतात, शेताकडे वळतात. आणि शेतामध्ये जाऊन वनभोजन म्हणजे वनराईचं पूजन करून वनभोजनाचं आस्वाद घेतात. तुम्ही आज सकाळपासून परिस्थिती तुम्ही पाहताय की सकाळपासून पूर्वी पारंपरिक पद्धतीने काय व्हायचं की बैलगाडीची परंपरा शेतकरी वर्गामध्ये आजही बैलगाडीची परंपरा टिकून ठेवलेली आहे. आजही काही शेतकरी बैलगाडीतून शेताकडे जात असताना किंवा आंबीलचा जो गाडगा आहे किंवा मटका ज्याला म्हणतात, ते म्हणजे घोंगडं पांघरून ते आंबीलचं मटकं शेताकडे घेऊन जातात. आणि वनामध्ये जे पाच पांडवाचं पूजन वगैरे करून आणि अगदी उत्साहामध्ये सण साजरा करत जेवणाचा आस्वाद घेतात. तर त्या वनभोजनाचा किंवा वनराईच्या पूजनाची भाग आपण या अघोषित संचारबंदीनंतर आपण वनाकडे वळूया आणि नेमकं वेळ अमावस्या का साजरी करतात त्याबद्दल जाणून घेऊया. नमस्कार. आताच आपण मुरुम शहरातून म्हणजे मुरुम शहरामध्ये एक अघोषित संचारबंदी लागू झालेली आहे त्याबाबत आपण पाहिलं तर नेमकं अघोषित संचारबंदी म्हणजे वेळ अमावस्या निमित्त जे अघोषित संचारबंदी मुरुम शहरात लागलेलं आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर आता आपण आहोत शेतामध्ये म्हणजे रानात वनभोजनासाठी आज रोजी वेळ अमावस्या निमित्त जे शेतकरी वर्ग आपल्या नातेवाईकांना, मित्रपरिवारांना किंवा आपल्या शेजारी पाजारांना जे वेळ अमावस्या निमित्त आज वनभोजनासाठी आमंत्रित करतात. आणि आज एकंदरीत रानमेवावर ताव मारलं जातं. आणि त्याबाबत आपल्यासोबत देशमान्य मॅडम आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया आणि वेळ अमावस्या निमित्त थोडंफार जाणून घ्या. मॅडम, नेमकं वेळ अमावस्या निमित्त तुम्ही हे दरवर्षी म्हणजे विविध ठिकाणी शेतामध्ये जाता, शेतकऱ्यांच्या म्हणजे निमंत्रणाला आग्रहाच्या निमंत्रणाला तुम्ही वनभोजनासाठी उपस्थित राहता. नेमकं वेळ अमावस्या निमित्त थोडीफार माहिती तुम्ही सांगा. खर तर वेळ अमावस्या म्हणजे ह्या सगळ्यांच्याच आवडीचा सण आहे. हा खर तर विशेषतः शेतकरी वर्गात हा सण साजरा केला जातो. आणि मलाही या सणाचं विशेष आकर्षण आहे, कारण माझे वडील शेतकरीच.
लहानपणापासून शेतकरी कुटुंबात वाढल्यामुळं या सणाचं खूप मोठं असं जे म्हणजे पार्श्वभूमी आहे किंवा जी आवड आहे ती अगदी म्हणजे मनापासून हा शेतकरी वर्गामध्ये सण केला जातो. दिवाळीपेक्षाही या सणाला शेतकऱ्याच्या मनामध्ये आधी आनंदाचं उधाण असतं. आपल्या मित्रवर्गाला किंवा आप्तेष्टांना आणि सर्वांनाच बोलवण्याचं एक आग्रहानं बोलवण्याचं काम शेतकरी करत असतो. आणि आज त्याच निमित्तानं आम्ही वेळामुशासाठी श्री विलास कंटेकुरे सर यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत. तर हा सण मुख्यतः मराठवाड्यामध्ये साजरा केला जातो. मराठवाड्यामध्ये सुद्धा लातूर आणि धाराशिव या 2 जिल्ह्यामध्ये अगदी पारंपरिक पद्धतीने हा पूर्वीपासून सण साजरा केला जातो. मार्गशीर्ष महिन्याची जी अमावस्या असते त्या अमावस्येला म्हणजे चांद्र वर्षानुसार ह्या अमावस्याला हा सण केला जातो. हा याला सौर कॅलेंडर आपलं वापरलं जात नाही, तर शेतकरी जशा पद्धतीनं खरं हे रब्बी हंगामातलं हा सण आहे. रब्बी हंगामामध्ये काय असतं, शेतामध्ये हिरवागार शेत झालेलं असतं, पेरणी झालेली असते, ज्वारी बऱ्यापैकी आलेली असते, ढाळे आलेले असतात आणि गहू वगैरे म्हणजे जे काही आहे ते बऱ्यापैकी पीक हिरवगार शेत असतं. आणि काळी आईची जमिनीची पूजा करण्यासाठी, कारण ही काळी आई ही जमीन जी आपल्याला भरभरून देते तिची पूजा करण्यासाठी, तिच्याबद्दल एक आदर व्यक्त करण्यासाठी या सणाचं प्रयोजन म्हणता येईल आपल्याला. आणि वर्षभरामध्ये इतकं भरभरून ती देत असते आणि त्यानुसार शेतकऱ्याचा उदरनिर्वाह चालत असतो. शेतकऱ्याचाच काय तर संपूर्ण आपले म्हणजे माणसाला जे काही आवश्यक आहे, ज्या मूलभूत गरजा आहेत त्या शेतीमधूनच पूर्ण होतात असं म्हणायला हरकत नाही. आणि या ज्या भूमीने जे दिलेलं आहे तिच्याबद्दल कृतज्ञ होण्याचा हा सण आहे. आणि या कृतज्ञतेसाठीच पांडवाची पूजा केली जाते शेतामध्ये. 5 पांडवाची पूजा केली जाते किंवा शेतामध्ये जे दुसरे कुठलेही देव असतात शेतकरी ज्याची पूजा करतो त्याची पूजा केली जाते. कडब्याच्या पेंडीपासून कोप तयार केली जाते आणि त्या कोपीमध्ये त्या पांडवाला चुना वगैरे लावून त्याची पूजा केली जाते. म्हणजे जे काही गोडधोडाचा नैवेद्य आहे, विशेषतः म्हणजे जे शेंगाचे लाडू असतील, कानवले असतील किंवा ते उंडे भजी, म्हणजे ज्या शेतात रानमेवा जे असतो शेतकऱ्याचा म्हणजे खरा खजिना जे आरोग्यासाठी जे गरजेचं आहे, एक दृष्टीनं त्याचा आधी देवाला नैवेद्य दाखवला जातो. ह्या सीझन मध्ये ह्या हंगामामध्ये वेगवेगळ्या भाज्या आलेल्या असतात आणि अगदी त्या हिरव्या असतात आणि त्या सर्व भाज्यांचा नैवेद्य एक प्रकारे देवाला आधी अर्पण केला जातो. त्या भजी केली जाते, सर्व भाज्यांचं मिक्स करून भजी केली जाते. बाजरी, ज्वारीचे, गव्हाचे उंडे केले जातात, बाजरीच्या भाकरी केल्या जातात, शेंगाच्या पोळ्या केल्या जातात. म्हणजे थंडीला पोषक असे सगळे जे काही आहार आहे माणसासाठी, तो सगळा आहार, त्या सगळ्या आहार पद्धतीचे एक प्रकारे नैवेद्य देवाला दाखवला जातो. आणि आपल्या मित्रमंडळींना, आप्तेष्टांना सर्वांना बोलवून एक प्रकारची या शेतामध्ये मेजवानी दिली जाते. एक सहलीसारखा हा म्हणजे निसर्ग सहल असल्यासारखीच म्हणावी लागेल. आणि शेतकऱ्या सुद्धा तितकं मन मोठं असतं की आवर्जून सर्वांना बोलवून या सगळ्या सणाचा स्वयंपाक हा आदल्या दिवशीच केला जातो. आदल्या दिवशी रात्रभर जागून अगदी बायका आनंदाने सर्वजण शेतकरी कुटुंबामध्ये तो त्या सणाचा स्वयंपाक केला जातो. आणि तो इतका म्हणजे कष्टाने करून पुन्हा आनंदाने सर्वांना देण्याचं एवढं मोठं मन नक्कीच फक्त शेतकऱ्याचंच असू शकतं. आणि जो काही आहे तो नैवेद्य दाखवून पुन्हा सर्व पिकांमध्ये त्याच अन्नाचे काही कण शिंपडले जातात. म्हणजे अगदी पूर्ण काळ्या आईमध्ये त्याचा नैवेद्य जावा हीच त्यामागे भावना आहे. आणि आंबील केली जाते, विशेषतः म्हणजे ताकाची किंवा दह्याची, त्यामध्ये पीठ वगैरे शिजवून त्याची आंबील केली जाते. आणि त्या आंबिलीचा सुद्धा चर सगळ्या शेतामध्ये फिरवला जातो, शिंपडला जातो आणि एक प्रकारे सर्व पिकांना त्याचा नैवेद्य दाखवला जातो. खिरीचं, विशेषतः खिरीचं महत्व या सणाला आहे. कारण म्हणजे अस्सल जे जेवण आहे आपलं गावरान जेवण, जे मराठवाडा जेवण आहे, त्या सर्व जेवणाचा आस्वाद या वेळामुशेनिमित्त शेतकरी वर्ग आपल्या सर्व आप्तेष्टांना आणि मित्रपरिवाराला देत असतो. भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारताला म्हणजे शेतकरी, जय जवान जय किसान, म्हणजे शेतकरी हा एक भारत देशाचा एक कणा आहे. आणि या कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्यांशी संबंधित असलेला वेळामोशा सण, जे मुळात हा सणांची ह्या पारंपरिक पद्धतीने साजरा होणारा सण, अशी एक आख्यायिका आहे की हा सण महाभारताशी निगडीत आहे. त्यावेळेस पांडवांना वनवास भोगावं लागलं आणि त्या वनवासाच्या परिस्थितीमध्ये ठिकठिकाणी फिरत असताना जे वनभोजन जे करायचे, त्या वनभोजनाच्या माध्यमातूनच एक सणाची उत्क्रांती झाली, म्हणजे ते म्हणजे वेळ अमावस्या. आणि ती वेळ पण
वेळ अमावस्याची वेळ होती, ज्यावेळेस ते वनासाठी निघाले ती वेळ पण अमावस्याची होती, अशी आख्यायिका पण आहे. आणि मुळात एक वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही जरी पाहिलं, एक पारंपरिक सण म्हणून झालं आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून जरी पाहिलं, आज ह्या घडीला हा जो सण येतो एक हिवाळ्यामध्ये म्हणजे थंडीच्या मोसम मध्ये सण येतो. आणि या सणानिमित्त विविध पौष्टिक आहार, आता रानमेवा म्हणजे वनभोजन, वनभाज्यामध्ये कसं असतं, आता काल आपण 18 डिसेंबर रोजी मुरुम शहरामध्ये भाजीपाला बाजार भरवण्यात आलेला होता वेळ अमावस्याच्या पार्श्वभूमीवर. आणि या भाजीपाल्याच्या बाजारामध्ये विविध प्रकारचे रानामध्ये येणारा विविध पालेभाज्या विक्रीसाठी आलेला होता. आणि त्याचबरोबर विविध पालेभाज्याची जे खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होती, शेतकरी वर्गातून गर्दी होती. आणि विविध पालेभाज्या म्हणजे चुका, पालक, मेथी, वांगे, गाजर, बोर, विविध जे काय पालेभाज्या रानावर उत्पन्न होणाऱ्या सर्व पालेभाज्या मिश्रित एक भाजी बनवली जाते आणि त्या भाजीला नाव आहे भजी म्हणून. आणि हा पौष्टिक आहार आहे, त्यामध्ये हरभरा डाळ पण असतो. तर हा पौष्टिक आहार, त्याचबरोबर ज्वारी आणि बाजरीचे उंडे आणि खीर, कडक भाकऱ्या ज्वारीच्या बाजरीच्या, आणि या सर्व प्रकारचं जे पौष्टिक भोजन, त्याचबरोबर विविध प्रकारचं फळफळावळाचं निवेद, हा सर्व निवेद ह्या काळ्या मातीच्या आईचं रण फेडण्यासाठी, जे काळी माती, ज्या काळ्या आई, शेतकरी वर्ग ज्यांचं उदरनिर्वाह ह्या शेतीमधून चालतं आणि कायमस्वरूपी शेतकऱ्याशी पाठीशी राहणारी आई म्हणजे काळी माती. त्या काळ्या मातीचं रण फेडण्यासाठी शेतकरी वर्गातून हा जो वेळ अमावस्याचा सण आहे अगदी पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो आणि उत्साहात साजरा केला जातो. आणि या सणाचे एक वैशिष्ट्य असं आहे की शेतकरी वर्गातून तर हा सण साजरा केलाच जातो, परंतु त्याचबरोबर ज्यांच्याकडे शेती नाही किंवा शेतकरी नाहीत किंवा शेतकरी कामगार आहेत, अशाही लोकांना निमंत्रित केलं जातो ह्या सणामध्ये सहभाग होण्यासाठी. आनंदाने, अति उत्साहाने त्यांना निमंत्रित केलं जातो की बा तुमच्याकडे शेती नसेल तर तुम्ही आमच्या शेतामध्ये या, आमच्या शेतामध्ये वन भोजनासाठी या. म्हणजे एक प्रकारचा आनंदीमय वातावरणात हा सण उत्सव साजरा केला जातो. आणि विशेष या सणाचा विशेष एक असा आहे की ठराविक असा जात किंवा धर्म हे सण साजरा करत नाही, तर हा जो सण आहे सर्व धर्मीय सण, सर्व धर्मातून हा सण साजरा केला जातो. आणि या वेळामोशा निमित्त आजचा जो दिवस असतो, आज शहरामध्ये एकंदरीत पूर्णपणे संचारबंदी असते, म्हणजे शहरामध्ये सुखसुकाट असतो. आणि रानामध्ये तुम्ही पाहता हे किलबलाट, हे सगळे जे शहरामधील जे राहणार नागरिक आहेत, आज रोजी संपूर्ण रानामध्ये एक प्रकारचं किलबिलाट चालू असतो. म्हणजे विधिवत जो पारंपरिक पद्धतीने विधिवत पूजनानंतर सर्व मित्रमंडळी, नातेवाईक एकत्रित बसून भजी, उंडे, कडक भाकऱ्यावर ताव मारतात, खिरीवर ताव मारतात, मस्त थंडगार आंबील पितात. आणि जे ताण तणाव मुक्त होण्यासाठी जो माणसाच्या जीवनामध्ये आयुष्यभर जे काम करणंच आहे, परंतु आजच्या रोजी जो शेतामध्ये आल्यानंतर, कारण आजकाल तुम्ही दगदगीच्या वातावरणामध्ये पाहताय की प्रत्येक व्यक्ती हा पैशाच्या पाठीमागे लागलेला आहे, परंतु एकमेव व्यक्ती या धर्तीवर आहे जो शेतकरी वर्ग. त्याचा नित्यनियम जो कार्यक्रम असतो तो सकाळी नित्यनियमाने उठणे आणि संध्याकाळपर्यंत शेतामध्ये राबणे आणि आपल्या कष्टाच्या घामाने पिकवणे, स्वतःचाही उदरनिर्वाह भागवणे व इतर नागरिकांचाही उदरनिर्वाह भागवणे, अशा प्रकारचा अन्नदाता शेतकरी वर्गातून हा जो पारंपरिक सण आहे, अगदी पारंपरिक आणि उत्साही आणि ह्या परंपरापासून चालत आलेला हा सण आहे. आज कालमध्ये चालू झालेला सण नाही, पारंपरिक पद्धतीने चालू झालेला सण. मुळात ह्या सणाचा जो उगम आहे, या सणाचं कर्नाटकातून उगम झाला. आणि कर्नाटकाच्या सीमेपासून म्हणजे उत्तर कर्नाटकाच्या सीमेपासून हा मराठवाड्यामध्ये हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आणि मराठवाड्यामधील धाराशिव असेल, लातूर असेल, सोलापूर असेल, तर हे जे भाग आहेत या भागामध्ये हा सण अतिशय उत्साही वातावरणामध्ये साजरे केले जातात. त्याचबरोबर जो उर्वरित महाराष्ट्राचा भाग आहे त्या ठिकाणी हा म्हणजे वेळामोश साजरी होत नाही,
परंतु संक्रांत निमित्त एक भोगी सण म्हणून साजरा केला जातो. त्यामध्ये तोच प्रकार, जो भाजीचा जो प्रकार आहे, सर्व मिश्रित भाजी बनवले जातात. म्हणजे वेळ वेगवेगळी जरी असली, परंतु त्याची जी क्रिया आहे, पूजनाची जी क्रिया आहे किंवा भोजनाची जी क्रिया आहे, ती मात्र एकच आहे. कुठंतरी आपलं भारतीय संस्कृती अशी आहे की भारतीय संस्कृती जोपासण्यासाठी, भारतीय संस्कृती, भारतीय परंपरा कायम टिकून राहण्यासाठी या भारतीय संस्कृतीमध्ये असे अनेक सण परंपरा आहेत. आणि जे आजही ते सण परंपरा त्याच उत्साहाने, त्याच जोमाने, त्याच आनंदाने, उत्साही वातावरणात साजरी केली जातात. कर्मदंड मराठीवरचे चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब, कॉमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.